हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे जी नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आरडी फार्मा YouTube चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी येतात, सेंट्रलची वॅकन्सी असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटची वॅकन्सी असेल, या सर्वांची इन्फॉर्मेशन मित्रांनो आपल्या YouTube चॅनलवर भेटत असते। तर मित्रांनो, हे जे वॅकन्सी नोटिफिकेशन आलेले हे कुठून आलेले आहे? हे मित्रांनो, ह्या ज्या वॅकन्सी असणार त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी असणार आहेत। इथे तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। आणि मित्रांनो, ही ऑफिशियल साइट आहे। कोणती ऑफिशियल साइट आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिक्स, राष्ट्रीय जैविक संस्थान। तर मित्रांनो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिक्स जे आहे तर याच्यामध्ये वॅकन्सी आलेले आहेत। ते कोणतं डिपार्टमेंट असणार आहे? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। तर मित्रांनो, या ऑफिशियल साइट वरती नोटिफिकेशन मध्ये बघून आपण नोटिफिकेशन डाउनलोड करणार आहेत। त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या वॅकन्सी किती आहेत, त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार आहे, ऍप्लिकेशनचं लास्ट डेट काय असणार आहे, सर्व डिटेल याच्यामध्ये आपण बघणार आहेत। तर मित्रांनो, या ऑफिशियल साइट वरती जे नोटिफिकेशन आलेले ते मी डाउनलोड करून तुम्हाला इथे डिटेल मध्ये दाखवणार आहे। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिक्स ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट। तर मित्रांनो, इथे बघा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिक्स अँड ऑटोमॅटिक इन्स्टिट्यूट अंडर द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज premier scientific organized to ensure quality of biologics in the country. Application are invited for the following post on direct recruitment basis. तर मित्रांनो, ही जी भरती असणार ही कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर नसणार, ही डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस वरती भरती असणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ पोस्ट किती असणार आहेत? तर मित्रांनो, इथे ना वेगवेगळ्या पोस्ट दिसत असतील। एक सायंटिस्ट ग्रेड 1, नंतर सायंटिस्ट ग्रेड 2 आणि ज्युनियर सायंटिस्ट आणि असिस्टंट सेकंड। तर मित्रांनो, इथे टोटल 4 वेगवेगळ्या पोस्ट असणार आहेत। तर मित्रांनो, ह्या ज्या 1, 2 आणि 3 आहेत, सायंटिस्ट ग्रेड 1, ग्रेड 2 आणि ज्युनियर सायंटिस्ट, या सर्व वॅकन्सीसाठी मित्रांनो फार्मा कॅन्डिडेट इलिजिबल असणार आहेत। म्हणजे या नोटिफिकेशन मध्ये टोटल वॅकन्सी जर बघितल्या तर त्या किती असणार आहेत? टोटल 5 वॅकन्सी इथे असणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या। आणि ही लास्टची जी असिस्टंट फर्स्ट आहे त्याच्यासाठी फार्मा कॅन्डिडेट इलिजिबल नसणार आहे। तर इथे मित्रांनो, पे केल जर बघितलं तर सायंटिस्ट ग्रेड 1 साठी 1,23,100 ते 2,15,900 असणार आहे। त्याच्यानंतर सायंटिस्ट ग्रेड 2 साठी 78,800 ते 2,09,000। त्याच्यानंतर ज्युनियर सायंटिस्ट साठी 44,900 ते 1,42,000 हे पे केलं असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, इथे महत्वाचं एज लिमिट काय असणार? तर एज लिमिट मध्ये जर बघितलं तर सायंटिस्ट ग्रेड 1 50 वर्ष, त्याच्यानंतर सायंटिस्ट ग्रेड 2 45 आणि त्याच्यानंतर ज्युनियर सायंटिस्ट साठी किती असणार आहे मित्रांनो? 30 एज लिमिट असणार आहे। आणि नंतर इथे मित्रांनो, तुम्ही जर इथे कॅटेगरीच्या टेबल मध्ये बघितलं तर ही सायंटिस्ट ग्रेड 1 ची वॅकन्सी एकच आहे आणि ती पण जनरल साठी असणार आहे। त्याच्यानंतर सायंटिस्ट ग्रेड 2 च्या 2 वॅकन्सी आहेत, तर एक जनरल साठी असणार आहे आणि एक ईडब्ल्यूएस साठी असणार आहे। त्याच्यानंतर ज्युनियर सायंटिस्ट साठी ज्या 2 वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये एक ओबीसी कॅन्डिडेटची असणार आहे आणि एक असणार आहे जनरल कॅटेगरीज, म्हणजे जनरल साठी असणार आहे। कोणत्याही कॅटेगरीसाठी ती वॅकन्सी नसणार आहे। म्हणजे टोटल ज्या 5 वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये 3 वॅकन्सी ह्या जनरलच्या असणार आहेत आणि एक ओबीसी आणि एक ईडब्ल्यूएस साठी असणार आहे। तर मित्रांनो, इथे पे केल खूप चांगलं आहे। तर याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये आपण एक्सपिरियन्स किती रिक्वायर्ड असणार आहे, कोण इलिजिबल असणार आहे ते बघणार आहेत। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला बघायचंय सायंटिस्ट ग्रेड 1 साठी कोण कोण इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, इथे ना एमबीबीएस वगैरे पण सर्व इलिजिबल असणार आहेत। त्याचबरोबर नॉन मेडिकल इसेन्शियल मध्ये मास्टर्स इन फार्माकोलॉजी, म्हणजे मित्रांनो ज्या स्टुडंटचं एम.फॉर्म झालेलं आहे फार्माकोलॉजी सब्जेक्ट मध्ये, म्हणजे फार्माकोलॉजी मध्ये ज्यांचं एम.फॉर्म झालेलं आहे तर अशा सर्व स्टुडंट इथे काय असणार आहेत? इलिजिबल असणार आहेत। प्लस आणखीन एक गोष्ट इथे तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल, एम.फॉर्म स्टुडंट फार्माकोलॉजी प्लस 10 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे तुम्हाला रिक्वायर्ड लागणार आहे।
10 इयर ऑफ एक्सपिरियन्स. इथे जर बघितलं तुम्ही तर इथे दिलेलं आहे 10 इयर ऑफ एक्सपिरियन्स. आणि मित्रांनो ही जे आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया तो सायंटिस्ट ग्रेड फर्स्ट साठी आहे. तर मित्रांनो आता सायंटिस्ट ग्रेड सेकंड साठी ज्या 2 वॅकन्सी आहेत त्याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. तर मित्रांनो इथे नॉन मेडिकल इसेन्शियल मध्ये मास्टर्स इन मायक्रोबायोलॉजी, क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी, त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्री मध्ये मास्टर झालेला असेल किंवा मित्रांनो तुमचं मास्टर झालेलं असेल फार्माकोलॉजी मध्ये. म्हणजे मित्रांनो तुमचं M.Pharm झालं पाहिजे कशामध्ये, फार्माकोलॉजी मध्ये तुम्ही इथे इलिजिबल असणार आहेत. आणि मित्रांनो या पोस्टसाठी जे एक्सपिरियन्स लागणार आहे ते कितीचा लागणार आहे, 7 इयर एक्सपिरियन्स. तर मित्रांनो 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आणि इथे मेन्शन केलेल्या फील्डमध्ये. तर मित्रांनो इथे 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. आणि मित्रांनो थर्ड वॅकन्सी आहे ज्युनियर सायंटिस्ट साठी, आणि ज्युनियर सायंटिस्टच्या पण 2 पोस्ट असणार आहेत. त्याच्यासाठी जर इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला तर इथे पण तुम्हाला मास्टर्स लागणार आहे. ते कशामध्ये चालेल, फार्माकोलॉजी मध्ये चालेल. पण मित्रांनो इथे जर एक गोष्ट बघितली तुम्ही तर इथे फक्त 1 इयरचं एक्सपिरियन्स तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. म्हणजे पहिल्या पोस्टसाठी 10 वर्षाचा, सेकंड पोस्टसाठी तुम्हाला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स, आणि मित्रांनो हे ज्युनियर सायंटिस्टसाठी तुम्हाला फक्त 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो खूप साऱ्या फील्ड आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये काम केलेलं असेल आणि तिथे एक्सपिरियन्स असेल किंवा तुमचं जनरल पब्लिश केलेलं असेल तुम्ही तर ते पण इलिजिबल होणार आहे. तर मित्रांनो ही खूप चांगली सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे. पे केल पण खूप चांगलं आहे आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. तर मित्रांनो हे नोटिफिकेशनचं PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला पाठवेल मी. तिथे तुम्ही सर्व गोष्टी चेक करा आणि तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. नंतर आहे महत्वाचं मित्रांनो की लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असेल आणि ऍप्लिकेशन कसं करायचंय. तर मित्रांनो ही डेट तुम्ही लक्षात घ्या, 23 सप्टेंबर 2024. 23 सप्टेंबर ही लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशनची असणार आहे. आणि मित्रांनो आता असा क्वेश्चन आहे की ऍप्लिकेशन कसं करायचंय. तर ही फॉर्मॅट दिलेलं आहे. तर या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला सर्व डिटेल फिल करायचे आहेत. आणि हे डिटेल फिल केल्याच्या नंतर तुमचे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सला सपोर्ट करणारे डॉक्युमेंट आहेत तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला पोस्ट करायचे ते दिलेल्या ऍड्रेसवर. तर मित्रांनो इथे ना ऍड्रेस दिलेला आहे. तर त्या ऍड्रेसवर तुम्हाला काय करावं लागेल, सर्व तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट आणि तुमचं जे मित्रांनो हे सर्व ऍप्लिकेशन फॉर्म वगैरे आहेत तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, या ऍड्रेसवर सेंड करावं लागेल. इथे पर्टिक्युलर फॉर्मॅट आणि फोटो कॉपीची सर्व डिटेल दिलेली आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिक्स सेक्टर 62 इंडस्ट्रियल एरिया नोएडा. तर या ऍड्रेसवर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म इन्व्हॉल्व करून सर्व गोष्टी मेन्शन करून पाठवायचे आहेत. आणि मित्रांनो हे जे डिटेल आहेत तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या. ही खूप चांगली वॅकन्सी आहे. आणि मित्रांनो इथे जर आणखीन एक गोष्ट बघितली आहे तुम्ही तर हे सायंटिस्ट ग्रेड 1 साठी तुमचं कोणतंही टेस्ट वगैरे होणार नाही. तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू साठी बोलवेल आणि तुमचं सिलेक्शन होईल. सायंटिस्ट ग्रेड सेकंड साठी मित्रांनो तुमची रिटर्न टेस्ट होईल. ज्युनियर सायंटिस्ट साठी रिटर्न टेस्ट होईल. पण मित्रांनो तुम्हाला हे ऍप्लिकेशन फॉर्म तिथे पाठवायच्या नंतर शॉर्ट लिस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला टेस्ट साठी बोलवण्यात येणार आहे. फर्दर प्रोसेस तुमचं ऍप्लिकेशन शॉर्ट लिस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे. मित्रांनो तुम्हाला हा वॅकन्सीचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करा. थँक्यू.